नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून स्वागत करते। मातृत्व ही स्त्रीला निसर्गाने बहाल केलेली अनमोल देणगी। खरंच हे अनमोल मातृत्व म्हणजे स्त्रीचं पूर्णत्व या मातृत्वामुळे पूर्ण होतं। आजचा आपला विषय आहे वंध्यत्व, कारणे, निदान आणि उपचार। नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून स्वागत करते। मातृत्व ही स्त्रीला निसर्गाने दिलेली अनमोल बहुमोल अशी देणगी आहे आणि खरंच मातृत्व पूर्ण झाल्यावरती स्त्रीला पूर्णत्व येतं त्या आईपणामध्ये। आई ज्यावेळेस 2-3 वर्ष झाले आणि जर मातृत्व आलं नाही की आजचा विषय आहे वंध्यत्व, कारणे आणि उपचार। म्हणजे लग्नाला 1-2 वर्ष झाली आणि जर मूल झालं नाही तर प्रत्येक कुटुंबावर एवढी मोठी समस्या येते आणि वंध्यत्वच्या उपचारांना त्यांना सामोरं जायचं। माझ्यासोबत आहे डॉक्टर रेश्मा राजभोई। नमस्कार मॅडम, नीलम टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। हे आत्ताच मी म्हणले की वंध्यत्व म्हणजे त्याचा शब्द ऐकला तरी असं अस्वस्थ होऊन जातं मन, ते कारण मस्त छानपैकी लग्न झाल्यावर गोंडस बाळ घरात आलं की सगळीकडे म्हणजे फुललेले क्षण माझे असं होऊन जातं की सगळ्यांचे क्षण असे फुललेले असतात। पण ज्या वेळेस 2-3 वर्ष झाली आणि ज्यानंतर बाळ होत नाही, वंध्यत्व हे जर आपण बाय डेफिनेशनने जर बघितलं तर कोणतंही जोडपं साधारणपणे 1 वर्ष जर कोणतंही गर्भनिरोधक न वापरता जर प्रयत्न करत असेल आणि जर गर्भधारणा झाली नाही तर अशा जोडप्यांमध्ये वंध्यत्व आहे असं समजलं जातं। हे जर वय महिलेचं वय जर 35च्या जर पुढे असेल तर हा कालावधी साधारणपणे आपण 6 महिन्यांचा पकडतो। आता हे तुम्ही म्हणला ना की 6 महिन्यांचा कालावधी पकडतो, पण हे वंध्यत्वाची जी म्हणजे पुढे जातो आपण की कारण काय असतात, कशामुळे गर्भधारणा राहत नाही? इथे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं की प्रत्येक वेळी लोकांना असंच वाटतं की स्त्रीमध्येच फक्त प्रॉब्लेम असू शकतो, तर असं नाहीये। साधारणपणे 1/3 जोडप्यांमध्ये स्त्रियांमध्ये इश्यूज असतात, 1/3 जोडप्यांमध्ये पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात आणि 1/3 कपल्समध्ये दोघांमध्येही काही इश्यूज, काही कारणं आढळून येतात। स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर अंडकोशांबद्दल बोलायचं झालं तर अंडकोशांमध्ये खूप जास्त बीज जे आहे ते तयार होणं, ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणजे PCOD किंवा PCOS असं म्हणतो, तसंच अंडबीजाची कपॅसिटी कमी असणं, ज्याला आपण पुअर ओव्हरियन रिझर्व्ह असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये अंडकोशांची कपॅसिटी कमी असते। तसंच गर्भाशयाला काही गाठ असणं, जसं की फायब्रॉइड, गर्भाशयाच्या आतलं अंतस्तर आहे तिथे काही पॉलिप असणं किंवा तिथे काही ऍडेजन्स असणं, तसंच ऍडिनोमायोसिस, एंडोमेट्रियोसिस म्हणजे गर्भाशयाचं जे अंतस्तर आहे ते गर्भाशयाचं अंतस्तर आतमध्ये
गर्भाशयाच्या बाहेरच्या भागात किंवा अगदी पेरिटोनियम म्हणजे पोटातल्या पण भागामध्ये तिथे जाऊन ते बसतं, साठतं, त्याला एंडोमेट्रियोसिस म्हणतो. अशा केसेसमध्ये पण इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व आढळून येतं. तसंच जर ट्यूब जे असतात म्हणजे काय, फॅलोपियन ट्यूब ज्या गर्भधारणेसाठी खूप महत्वाचं आहे की त्या पेटंट असणं, त्या ओपन असणं. जर त्याच्यामध्ये इन्फेक्शनने ब्लॉक झाला असेल किंवा काही सर्जरीज मुळे ट्युबो ओव्हरियन रिलेशनशिप, कारण नॅचरली जे ओसाइट आहे, एग आहे, ते ट्यूब त्या अशा कॅप्चर करतात प्रेग्नन्सी राहण्यासाठी. सो ते ट्युबो ओव्हरियन रिलेशनशिप जर प्रॉब्लेमॅटिक जर इश्यूज असतील तरी पण प्रेग्नन्सी राहणार नाही. तसंच आजकाल वजन हा एक मोठा इश्यू आहे. स्थूलता जर असेल, तसंच आज 0 फिगरचा जमाना आहे की खूप वजन कमी असेल तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहायला इश्यूज येतात. तसंच व्यसन काही असेल, धूम्रपान, अशा बऱ्याच, आणि स्ट्रेस, तणाव हा एक महत्वाचा घटक ठरतो. पुरुषांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शुक्राणूंची संख्या वीर्यामध्ये कमी असणं किंवा शुक्राणूंची हालचाल कमी असणं प्रेग्नन्सी राहण्यासाठी, तसंच वीर्यपतन किंवा उत्तेजकता याच्यामध्ये जर काही इश्यूज असतील तर प्रेग्नन्सी राहायला इश्यूज येतात. आता आधुनिक जीवनशैली आपण बघतो म्हणजे दोघंही पती पत्नी स्वतःच्या करिअरच्या मागे लागलेले असतात. एक तर लग्न उशिरा होतं, लग्न उशिरा झाल्यानंतर पण त्यांचं प्लॅनिंग असतं की 2-3 वर्ष ते पहिल्यांदा इश्यू होऊन देत नाही. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला इथे आवर्जून नमूद करायचं आहे की एज जो आहे, एज इज अ इंडिपेंडेंट फॅक्टर फॉर अ प्रेग्नन्सी, फॉर अ फिमेल. 32 वर्षानंतर फर्टिलिटी पोटेन्शियल म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याची जी महिलांची कपॅसिटी आहे ती हळूहळू कमी होते. साधारणपणे 35 वर्षापर्यंत एक पंचमांश म्हणजे साधारणपणे 25%, 20 ते 25% फर्टिलिटी पोटेन्शियलच फक्त असते. त्याच्यामुळे करिअर, स्पर्धात्मक युग आहे, सगळं बरोबर आहे, पण प्रायोरिटी वाईज प्रेग्नन्सीकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता तुम्ही म्हणताय की लक्ष दिलं पाहिजे, मग ज्यावेळेस त्यांना इश्यू पाहिजे असतं, गर्भधारणा पाहिजे असती, तर त्यावेळेस त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? जर साधारणपणे 1 वर्षाभरामध्ये जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर योग्य सल्ला घेणं, तपासण्या करणं गरजेचं आहे. तपासण्यामध्ये दोघांचाही तपास होणं गरजेचं आहे, कारण माझ्या आजपर्यंतच्या अनुभवातून असं झालेलं आहे की महिला येते म्हणजे ती स्त्री येते आणि तिच्यासोबत तिची आई किंवा सासू असते. मला इथे नमूद करायचंय की आई आणि बाबा हे दोघंही तेवढेच महत्वाचे असतात, कारण प्रेग्नन्सी जरी आईच्या 9 महिने पोटात असेल तरी बाबाही तेवढेच महत्वाचे असतात, तपास करण्यासाठी सुद्धा आणि इन्व्हॉल्वमेंट सुद्धा. त्याच्यामुळे आई आणि बाबा दोघांचाही तपास करणं गरजेचं आहे. पुरुषांचे जे तपास असतात ते खूप सोप्या पद्धतीने केले जातात. त्याच्यामध्ये फक्त वीर्याचा तपास करायचा असतं. 1 दिवसाचा संबंध न ठेवता त्यांना सॅम्पल लॅबमध्ये प्रोड्यूस करायचं असतं आणि ते सॅम्पल आपण बघतो. त्याच्यामध्ये शुक्राणूंची संख्या किती आहे, गतिशीलता किती आहे, शुक्राणूंचा आकारमान काय आहे. जर ते सगळं नॉर्मल असेल तर मग आपण स्त्रियांच्या डिटेल इव्हॅल्युएशन करतो. त्याच्यामध्ये त्यांचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन, सोनोग्राफीमध्ये जशी आपण कारणं पाहिली की पीसीओडी आहे का किंवा काही गर्भाशयाच्या पिशवीला काही गाठी आहेत का, ट्युबो ओव्हरियन रिलेशन ठीक आहे का, हे आपण बघतो. जर हे सगळं नॉर्मल असेल आणि जर आपण फक्त नैसर्गिक किंवा आययुआय पर्यंतच्या ट्रीटमेंटमध्ये जाणार असतो तर फॅलोपियन ट्यूब, कारण गर्भधारणेसाठी 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत: शुक्राणू, अंडबीज म्हणजे अंडबीजांची कपॅसिटी, फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे गर्भनलिका ज्या आहेत त्या ओपन असणं आणि गर्भाशयाचं अंतस्तर हे नॉर्मल असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण फॅलोपियन ट्यूब पेटंट आहेत का ते बघण्यासाठी हिस्ट्रोसाल्फिंगोग्राफी म्हणून एक टेस्ट आपण पेशंटला सांगतो. किंवा जर खूप 5 वर्षाच्या पुढे जर झाली असेल प्रेग्नन्सी राहण्यासाठी तेवढा कालावधी जर उलटला असेल तर डायग्नोस्टिक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी जो दुर्बिणीचा तपास आहे तो सुद्धा आपण काही कपल्सना सल्ला आपण देऊ शकतो. आता तुम्ही म्हणला की सल्ला देऊ शकतो, मग काही वेळेस तुमच्याकडून पण नैसर्गिक गर्भधारणा केली जाते का? हो, नक्कीच. म्हणजे मला इथे नमूद करायचंय की IVF सेंटरला पेशंट दाखवायला आले म्हणजे लगेच IVFचा सल्ला दिला जातो असं नाहीये. जर सगळं
व्यवस्थित आहे, पेशंटचा एज, अंडबीजाची कपॅसिटी, ट्यूब्स ओपन आहेत, शुक्राणूंची संख्या, गतिशीलता जर नॉर्मल आहे, तर आपण नक्कीच नैसर्गिक पद्धतीने म्हणजे जस्ट टाइम इंटरकोर्स आम्ही ज्याला म्हणतो त्या पद्धतीने आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करू शकतो. याच्यामध्ये आपण साधारण एक 5 दिवसांचे मेडिसिन्स देतो पेशंट्सना आणि 8व्या ते 10व्या दिवसापासून 1 दिवस अशी सोनोग्राफी करतो. आणि सोनोग्राफीला आपण बीज बघतो, अंडबीज कसं वाढतंय, फॉलिकल ग्रोथ कसं होतंय. साधारणपणे 18 ते 20 मिलीमीटरचं फॉलिकल झालं तर आपण एक इंजेक्शन देतो अंडबीज रप्चर होण्यासाठी, ज्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. आणि त्या कालावधीमध्ये त्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपण कपलला कॉन्टॅक्ट ठेवायला सांगतो. सो ही टाइम इंटरकोर्स जी मेथड आहे ती अगदी साधी आणि सोपी आहे. कारण प्रेग्नन्सी राहते म्हणजे नेमकं काय होतं, जेव्हा शुक्राणू योनिमार्गात येतात तर ते स्वतःच्या हालचालीने ट्यूब पर्यंत जातात, अँप्युलरी पोर्शन पर्यंत. एकदा शुक्राणू योनिमार्गात आले की त्याचं वयोमान असतं 3 ते 5 दिवसांचं फक्त. पाळीच्या पहिल्या दिवसापासून अंडकोशांमध्ये बीज वाढायला सुरुवात होते, आयदर वन ऑफ द साइड. ते बीज ठराविक साईजचं होतं 18 ते 20 मिलीमीटरचं. ते रप्चर झाल्यानंतर त्याच्या ट्यूब्स असतात ते त्याला कॅप्चर करतात. ते ट्यूब, ते जे बीज आहे ते अँप्युलरी पोर्शन मध्ये पुन्हा त्या ट्यूबच्या येतं आणि तिथे तो शुक्राणू आलेला असतो. तिथे त्यांचा फलनाची प्रक्रिया होते. ती फलनाची प्रक्रिया ह्या ट्यूब मध्ये होते आणि तिथून पुन्हा 3 ते 5 दिवसांचा प्रवास करून गर्भाशयाच्या पिशवीमध्ये गर्भाशयाचं जे अंतस्तर आहे तिथून तो रुजतो गर्भ. सो अशी ही नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याची प्रोसेस आहे. आणि तीच प्रोसेस टाइम इंटरकोर्स मध्ये आपण फक्त त्याला टाइम्ड करतोय की बीज वाढतंय त्याच काळात त्यांना संबंध ठेवायला सांगितला जातो. कारण अंडबीज फुटल्यानंतर त्याचं वयोमान फक्त आणि फक्त 24 ते 48 तासाचं असतं. त्याच्यामुळे जे कपल्स प्रेग्नन्सीसाठी नॅचरली प्रयत्न करतात आहे त्यांनी जर पिरियड्स रेग्युलर असतील तर साधारण पाळीच्या 10व्या दिवसापासून ते साधारण 20 ते 22व्या दिवसापर्यंत 1 दिवस जर कॉन्टॅक्ट ठेवला तर प्रेग्नन्सी राहण्याचा त्यांचा चान्स पण तेवढाच वाढतो. हे नैसर्गिक पद्धतीने जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर पुढे काय, पुढे कोणती ट्रीटमेंट घ्यावी लागते त्यांनी? जर टाइम इंटरकोर्स मध्ये आपण साधारणपणे 3 सायकल्स त्यांना देतो. जर त्याच्यामध्ये जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर आपण IUI ह्या ऑप्शनकडे त्यांना हा ऑप्शन त्यांना देतो. IUI म्हणजे नक्की काय असते? IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. ह्यामध्ये आपण साधे मेडिसिन्स देतो 5 दिवसांचे महिलेला आणि सोनोग्राफी गाइडेड आपण जेव्हा बीज वाढलेला आहे 18 ते 20 मिलीमीटरचा तेव्हा आपण त्या महिलेला अंडबीज फुटण्यासाठी म्हणजे ओव्ह्युलेशन होण्यासाठीचं एक इंजेक्शन असतं ते देतो. आणि त्याच्याबरोबर 36 ते 40 तासाच्या कालावधीला आपण IUI करतो. म्हणजे त्यावेळी आपण वीर्याचे सॅम्पल लॅबमध्ये प्रोसेस करतो. लॅबमध्ये प्रोसेस करताना आपण फक्त हलणारे शुक्राणू जे मोटाईल आहेत ते शुक्राणू बाजूला काढून ते फक्त गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडतो. असे किती दिवस करायचं, किती महिने? IUI ची जी प्रोसिजर आहे ती साधारण जर सगळं नॉर्मल असेल तर साधारणपणे 3 ते 4 महिने करावी. IUI साधारणपणे IUI चा सक्सेस रेट जो असतो तो साधारणपणे 10 ते 15% असतो. 3 ते 4 महिन्यामध्ये जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर आपल्याला IVF ला शिफ्ट व्हावं लागतं. IUI करण्यासाठी सगळ्यात खूप महत्वाचं म्हणजे फॅलोपियन ट्यूब ज्या आहेत, गर्भनलिका ज्या आहेत त्या पेटंट असणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट 1 साइडेड म्हणजे एका बाजूची तरी गर्भनलिका नॉर्मल असावी लागते, पेटंट असावी लागते. आणि शुक्राणूंची जी संख्या आहे साधारणपणे 5 मिलियनच्या वरती असली गेली पाहिजे. सो ह्या 2 इसेन्शियल गोष्टी आहेत IUI होण्यासाठी. कारण जर ट्यूब मध्ये ब्लॉक असेल, शुक्राणूंची संख्या जर अगदी 5 मिलियन पेक्षा खाली असेल किंवा टोटल मोटाईल फ्रॅक्शन 1 मिलियन पेक्षा खाली असेल तर IUI ला सक्सेस रेट आपण देऊ शकणार नाही. आता तुम्ही बोलला IVF टेस्ट ट्यूब बेबी, त्याबद्दल काय सांगताल? कारण लोकांच्या तितका गैरसमज आहे की या पायरीपर्यंत ते म्हणजे चढतच नाही म्हणलं तरी चालेल, की भीती असते मनात की नको लोक काय म्हणतील, त्या ट्रीटमेंटला जायला देखील त्यांना मनात नको असं वाटत असतं की एक तर हे आपलं मूल नाही असं तिथपर्यंत त्यांची मानसिकता पोहोचलेली असते. म्हणजे मग त्याबद्दल तुम्ही त्यांचे गैरसमज कसे दूर करताल IVF बद्दल? IVF बद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंतचा माझा अनुभव असाच आहे की लोकांच्या मनात समजापेक्षा गैरसमज जास्त आहे.
त्यातला पहिला मोठा गैरसमज असा आहे की हे मूल नैसर्गिकरित्यासारखं नाही होणार, हे मूल तेवढं हेल्दी नसेल, बाळामध्ये व्यंग असू शकतं. तर इथे मला नमूद करायचंय की असं नाही. कोणत्याही प्रेग्नन्सीला जेवढा व्यंग येण्याचा धोका असतो 2%चा, तेवढाच IVFच्या पण बेबीजला असतो. तो IVF केलं किंवा टेस्ट ट्यूब बेबी केलं म्हणून तो वाढत नाही. दुसरा एक गैरसमज त्यांचा असा असतो की ही जी प्रोसिजर आहे ही पेनफुल आहे, खूपदा हॉस्पिटलला जावं लागतं, खूपदा खूप ऍडमिट व्हावं लागतं. तर इथे तेच मला सांगायचंय की याबद्दलची जी भीती आहे तिचं काढली तर कदाचित त्या कपल्सच्या आयुष्यात जे संतान सुख आहे ते अगदी लवकरात लवकर येणं शक्य आहे. कारण याच्यामध्ये जरी इंजेक्शन्स 10 ते 12 दिवस कपल्सला घ्यावी लागत असतील तरी त्या इंजेक्शनची सुई अगदी छोटी असते आणि ते खूप सारे दुखत नाही. आणि हॉस्पिटलला येण्याचा जर डेली बेसिसचा जर आपण हे केला तर आम्ही आमच्या पेशंट्सना अगदी आमचे स्टाफ घरी शिकवतात की तुम्ही घरी घ्या इंजेक्शन्स हे, आणि सोनोग्राफीसाठी 3 ते 5 दिवस जास्त यावं लागतं. डेफिनेटली आपण जेव्हा IVF ची प्रोसेस करतो त्याच्यामध्ये पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून साधारण 10 ते 12 दिवस रोज इंजेक्शन दिली जातात आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 वेळा सोनोग्राफी होते. आणि जेव्हा बीज एक ठराविक साईजची होतात तेव्हा ती मॅच्युअर होण्यासाठी इंजेक्शन दिलं जातं आणि त्याच्याबरोबर 36व्या तासाला आपण ती बीज भूल देऊन आपण सोनोग्राफी गाइडेड आपण ती बाहेर काढून घेतो. त्याच्यामध्ये कुठेही चिरा पडत नाही. भूल दिल्यामुळे ती प्रोसिजर पण पेनलेस असते. अगदी 2 तास आपण पेशंटला ऍडमिट करून ठेवतो. बाहेर काढल्यानंतर इक्सी मशीनद्वारे एक बीज आणि एक शुक्राणू त्या बीजामध्ये सोडला जातो आणि गर्भ तयार केला जातो. 5 दिवसाचा गर्भ लॅबमध्ये वाढवला जातो आणि तो 5 दिवसाचा गर्भ गोठवून ठेवून त्याच्या नेक्स्ट सायकलला फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर आपण करतो कारण त्याच्यामध्ये सक्सेस रेट जास्त असतो. तो गोठवून ठेवलेला गर्भ दुसऱ्या महिन्यामध्ये आपण बाहेर काढून तो गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडतो आणि ती प्रक्रिया सुद्धा पेनलेस असते. अगदी IUI सारखी छोटं कॅथेटर असतं, त्याच्यामुळे दुखणारी नसते. सक्सेस रेट किती आहे त्याचा? म्हणजे तो एक साधारणपणे तो एक गैरसमज लोकांमध्ये असतो की IVF आपण केलंय तर 100% सक्सेस रेट, तर असं नाहीये. साधारणपणे IVF चा सक्सेस रेट हा साधारणपणे 40 ते 50% असतो. 40 ते 50%. आणि काही खर्चिक वगैरे म्हणजे समज असतो की खूप याच्यामध्ये खर्चिक हा जर भाग बघितला तर इंजेक्शनची कॉस्ट, हॉस्पिटल कॉस्ट, फ्रिजिंग कॉस्ट असं असल्यामुळे तो थोडा खर्चिक वाटतो. पण माझ्याकडे येणारे जे कपल्स आहेत ते इतके IUI करून आलेले असतात, खूप सारे त्यांनी ट्रीटमेंट घेतलेले असतात 5-10 वर्ष. सो मला असं वाटतं की जर ते कम्पेअर केलं तर हा खर्च तसा तो जास्त होणार नाही. अजून यापुढची काय ट्रीटमेंट असते? हो, आपण IVF म्हणजे आजकाल आपण तर माझ्या सेंटरला मी इक्सीच करतो, म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. त्याच्यामध्ये बीज घेऊन डायरेक्ट मशीनद्वारे आपण शुक्राणू जो आहे तो इंजेक्ट करतो. त्याच्या पुढे IMSI म्हणून ही आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये काय होतं की मॉर्फोलॉजिकली शुक्राणू जो आहे तो जवळजवळ 60 पटीने मोठा दिसतो. त्याच्यामुळे जो शुक्राणू चांगला आकारमानाचा आहे, क्वालिटीचा आहे, तो शुक्राणू आपण घेतो. त्याच्यामुळे सक्सेस रेट वाढण्याला मदत होते. असून तुम्ही काय सांगता? व्यंगत्व निवारण कसं करायचं? म्हणजे लोकांची मी आधी सुरुवातीलाच बोलले की ज्या वेळी ती त्याला समजतं. या सामान्य म्हणजे कसं आहे, शारीरिक समस्या असते पण ते थोडी सामाजिक रूपात ती बघितली जाते. थोडस त्या महिलेला किंवा पुरुषांना ती त्रास होऊन जातो या गोष्टींचा. त्याबद्दल मला इथे सांगायचं आहे की वंध्यत्व हा स्वतः आजार असं नाही बघितलं पाहिजे, कारण तो स्वतः आजार नाही. वंध्यत्व हे काही आजार नाही. आणि ही गोष्ट जी आहे ही शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. प्रत्येकाने जेव्हा आपण सल्ला घेतोय तेव्हा योग्य सल्ला घेतला पाहिजे. जर IVF ला जावं लागत असेल तर आपण ते पाऊल टाकलं गेलं पाहिजे, कारण सक्सेस रेट आपण इतका खर्च करतोय आणि सक्सेस रेट इतका आहे म्हणून आपण मागे नाही राहिलं पाहिजे. कारण मी कधीही सांगते की 100 जर पेशंट जर इन्फर्टिलिटीचे असतील, कारण आता जवळजवळ 15% लोकांमध्ये इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व दिसून येत आहे. सो 100 लोक जर आपण ट्रीटमेंट करत असू तर 80% पर्यंतचे लोक आहेत ते टाइम इंटरकोर्स आणि IUI पर्यंत कन्सीव्ह होतात.
पण राहिले जे 20% आहेत त्यांना IVFचा म्हणजे ICSIचा आधार घ्यावा लागू शकतो. त्यातले सुद्धा साधारणपणे 15% लोक साधारणपणे 3 सायकलमध्ये कन्सीव्ह होतात. राहिलेल्या 5% लोकांना आम्ही अडॉप्शनचा सुद्धा सल्ला द्यावा लागू शकतो. मॅडम खूप चांगली माहिती सांगितली. म्हणजे खरंच ना लोकांना पूर्ण व्यंगत्व निवारणच तुम्ही केलं म्हणलं तरी चालेल की जे जे त्यांचे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली आहे. आणि जे आता तुम्ही सांगितलं की व्यंगत्व निवारण की येणाऱ्या जोडी म्हणजे पूर्ण त्यांच्या घरावरच तुम्ही हास्य फुलवताय त्यांच्या घरात छान बाळ देऊन त्यांना आणि असं तुमच्या घडत राहावं. आणि नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद. एवढा वेळात वेळ काढला तुम्ही आणि तुमचे विचार मांडले. नीलम टॉक शो पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शोला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.